जेव्हा गांधीजीला मुसलमान म्हणाले की आम्हाला आमचा पाकिस्तान द्या, आम्हाला आमचा पाकिस्तान पाहिजेत, तेव्हा गांधीजीनं काहीच नाही विचार न करता होकार दिला आणि बाबासाहेब गांधीला म्हणाले, गांधीजी तुम्ही जे हे फाळणी करत आहात हे भारताच्या सुख याच्यात मिळणार नाही. हे मुसलमानच राहतील, हे कधी भाई बनणार नाहीत आणि हे पुन्हा आपल्या भारतावर पलटवार करतील, युद्धाचं कारण उभं करतील, हे आपले दुश्मन बनतील. गांधीजी माझं ऐका, तुम्ही पाकिस्तानची फाळणी करू नका आणि तुम्ही भारताचे तुकडे करू नका, भारताचा बटवाडा करू नका. याच्यामध्ये हित जनतेचं नाही. पुढे चालून हे लोक पलटवार करतील आणि त्याच्यामध्ये काश्मीर सीमेवर भारताच्या जे फौजी लोक आहेत, जवान लोक आहेत, हे फुकट मरतील. गांधीजी तुम्ही जरा विचार करा, तुम्ही फाळणी करू नका. आणि उद्या आणखीन दुसऱ्या धर्माचं कोणीतरी म्हणेल की आम्हाला मतदारसंघ पाहिजेत स्वतंत्र, तर तुम्ही कोणाकोणाला देणार? हा भारताचे तुकडे करू नका. एक अखंड भारत आहे, ते अखंड भारत राहू द्या. हे बाबासाहेबाची विनंती गांधीजीनं मानली नाही, बाबासाहेबाचे विचार मानले नाही आणि पाकिस्तानाची फाळणी केली. आणि हा पाकिस्तानातले लोक मुसलमान काश्मीर भागामध्ये सतत हत्या करतात, गोळीबार करतात, सामान्य माणसाला तकलीफ देतात. हे भारताच्या सुखाचं झालं का? किती वाईट प्रसाद उमटलेत, कशी प्रतिक्रिया भारतभर उमटली, दुश्मन झाले. आज 28 लोकाला मारून त्यांना युद्धाचं कारण उभं केलं. किती आज जवान शाहीद झाले. एकुलते एक आई बापाला असलेला फौजी शाहीद झाला. त्यांच्या दुःखाला कोण जबाबदार आता? काही मुली, तरुण मुली आहेत, लग्न झाले आहेत, ते विधवा झाले आहेत. हे किती अवघड झालं आहे. आणि खरं तर मी हे टी व्हीवर बातम्यामध्ये मोबाईलमध्ये पाहून मी तर अडाणीच आहे, मला काही समजत नाही. मी अडाणी बाई आहे, मी शिकलेली नाही. पण मला असं वाटते की गांधीजींना ऐकायला पाहिजेत होतं. जर ऐकलं असतं तर या लोकांचं आपल्या संग युद्ध झालं नसतं, भाऊ भावाचा वैरी झाला नसता. आज हे आपले दुश्मन झाले, वैरी झाले. आणि खरंच गांधीजीनं फार मोठी चूक केली आणि नथुजी घोडसेनं गोळी मारून खल्लास केलं. काय मिळालं, काय झालं?